हाय हॅलो नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं हॉटेल स्टाईल सांबर. तर सर्वप्रथम मी कढईमध्ये घातलं आहे तेल. त्यामध्ये घालणार आहे थोडीशी मोहरी आणि जिरं. हे बघा छान असं तडतडलं आहे. त्यानंतर घालणार आहे मी छान असं आलं छान असं कुटून घेतलं आहे. नंतर घालणार आहे कांदा. तुम्ही तुमच्या सांबारच्या अकॉर्डिंग कांदा आणि हे घेऊ शकता. तर त्यामध्ये घालणार आहे मीठ. हे बघा छान असं मीठ घातलं आहे. मीठ घातले की कांदा लवकर परतवला जातो. त्यानंतर घालणार आहे कढीपत्ता. तर हे बघा याला व्यवस्थित आपण छान असं एकजीव करून घेतलं आहे. त्यामध्ये घालणार आहे नंतर हळद. हे बघा व्यवस्थित आपण हळदही घातली आहे. नंतर घालणार आहे मी त्यामध्ये थोडंसं हिंगानेही छान टेस्ट येते आणि पचायलाही हलकं जातं. मग घालणार आहे घरी बनवलेलं लाल तिखट. हे बघू शकता तुम्ही छान असं तिखट आणि एव्हरेस्टचा सांबार मसाला घालणार आहे. मी नेहमीच घालते. सांबार खूप छान मस्त बनते. हे बघा सांबार घातलेलं आहे. नंतर आपण छान असं हलवून घेतलं आहे. आपण यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर व्यवस्थित धुवून स्वच्छ नंतर कट करून घेऊन ती घातली आहे. आता घालणार आहे मी एक टोमॅटो घेतला होता. तर तोही व्यवस्थित आपण त्या सांबारमध्ये घातलेला आहे. त्यामध्ये मी घालणार आहे चिंच. ही चिंच रात्रीच भिजवत ठेवली होती. तिचं छान असं पाणी करून आपण ह्या तडक्यामध्ये सोडणार आहोत. हे बघा मी गोड आंबट छान असं सांबार बनवते, त्यामुळे थोडीशी चिंचही घालते. तर हे बघा इथे चिंच घातली आणि छान असं तेल सुटले आपल्या सांबारला. तडका मस्त बनला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये व्यवस्थित याला हलवून घेतल्यानंतर यामध्ये शिजवलेलं वरण व्यवस्थितरित्या घालून घेणार आहोत. हे घट्ट आहे. यामध्ये आपण थोडंसं पाणी घातलं की व्यवस्थित आपल्याला जसं हवं आहे तसं आपण बनवू शकतो. तर हे बघा मी पाणी घातलं आहे आणि छान अशी उकळी येईपर्यंत आपण सांबार व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हे बघा आता सांबार छान झालं आहे. त्यामध्ये थोडं कोथिंबीरही घातली आहे. तर हे बघू शकता यामध्ये मी घालणार आहे गूळ. चिंच आणि गूळ घातले की छान आंबट गोड मस्त असं सांबारला टेस्ट येते. तर हे बघा मी छोटे छोटे 2 असे लड्डूप्रमाणे 2 वेळा छान असा गूळ घालून घेतला आहे. तर हे बघू शकता छान अशी उकळी आली आहे आणि सांबार तयार.